दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आता नाशिकमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहे. खंडणी प्रकरणातून उघड झालेल्या नव्या गुन्ह्यामुळे सातपूरसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील ज्येष्ठ नागरिक तक्रारदारच मोठ्या सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकलाय. खंडणीखोरांविरोधात तक्रार करणाऱ्या या वृद्धाविरोधातच एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक शोषण आयटी ऍक्ट तसेच ॲट्रॉसिटी कायद्यामुळे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तात्काळ पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून रवींद्र गणपत एरंडे असं या आरोपीचं नाव आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. याची तपासणी करताना तब्बल 121 अश्लील व्हिडिओ क्लिप सापडण्याने पोलीस देखील चक्रावले आहेत. रवींद्र एरंडे हा तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो, तुमचं भविष्य उज्ज्वल करतो असा आमिष दाखवत महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिचा गैरफायदा घेत नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. नाशिक पोलिसांनी नागरिकांना आणि पीडित महिलांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती आणि त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं. तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्यासमोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे ACP अंबड सचिन बारेसाहेब करत आहेत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत. त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत, त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कुणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे ACP असतील, आमचे PI असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील यांच्या नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्या सर्वांसमोर दिलेले आहे. सर, साधारण याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी असं दिसते की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले व्हिडिओज आहेत. एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला आहे याचं कुठलंही नॉलेज नव्हतं. तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता. त्याच्यामुळे त्याच्यात आपण आयटी ॲक्टचं देखील कलम लावलेला आहे. त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काय आहे तो आमचे ACP त्या ठिकाणी करत आहे. अधिक तपासांती आपल्याला त्याच्यामध्ये काही भाषण करतात. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार करणाराच आरोपी ठरल्याने पोलिसांच्या तपासाची दिशाही बदलत चालली आहे. तसेच या प्रकरणातून मोठं सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.